बिना परमिट ट्रॅव्हल्सवर अमरावतीच्या आरटीओ विभागाची मोठी कारवाई। परतवाडा अमरावती मार्गावरनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला 10,000चा दंड आणि पुन्हा नियमभंग केला तर थेट गाडी जप्त। सिटी न्यूज अमरावतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आरटीओ उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम सुरू झाली आहे। अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाकडनं आता जिल्ह्यातील अवैध आणि बिना परमिट ट्रॅव्हल्सवर कारवाईचे सत्र सुरू झाले आहे। सिटी न्यूज अमरावतीने या गंभीर विषयाची वेळोवेळी दखल घेतली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आरटीओने कारवाई सुरू केली आहे। आरटीओ उर्मिला पवार यांनी यापूर्वी सिटी न्यूजला प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं होतं की अवैध ट्रॅव्हल्सना प्रथम 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि जर त्या गाड्या पुन्हा प्रवासी वाहतूक करताना आढळल्या तर थेट जप्त करण्यात येईल। मंगळवारी परतवाडा अमरावती मार्गावर ही कारवाई करण्यात आली। अतिरिक्त आरटीओ पल्लवी दोंड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमभंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सना प्रथम दंड आणि नंतर थेट डिटेन करून जप्त करण्यात आलाय। अशाच पद्धतीने अमरावती यवतमाळ, अमरावती मोर्शी, अमरावती अकोट, अकोट अकोला या मार्गावरही 1 मे पासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजला दिली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये वाहतूक व्यवस्था ही सुरळीत चालवायला पाहिजे, यासाठी आपण आता या नवीन वर्षामध्ये काय महत्त्वाचे पाऊल उचलले? एक म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 7 वाहनं आहेत, त्यातले 5 इंटरसेप्टर आहेत। तर इंटरसेप्टर वाहनं आणि वाहतूक पथक यांच्यामार्फत आमच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कारवाई केली जाते। परंतु नियोजन असं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये मोटर वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी, नियंत्रक अधिकारी असतात आणि त्यांच्या हाताखाली 1 किंवा 2 असिस्टंट म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहेत आणि त्यांना त्या संपूर्ण तालुक्याची जबाबदारी त्या कर्मचाऱ्यांवरती दिलेली आहे। त्यांना त्या तालुक्यामध्ये ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी, शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या जी वाहनं आहेत त्यांची तपासणी करणे, त्याचबरोबर शालेय परिवहन समिती असतात त्यांच्या बैठका घेणे, ही कामं दिलेली आहेत। त्याचबरोबर महसूल विभागाची काही कामं असतील किंवा व्हॅल्युएशनची वगैरे, ही कामं सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली आहे। एकूणच जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे अवैध वाहतुकीचा मुद्दा आहे आणि काही खाजगी वाहन जे विना परमिट विना परवाने चालत आहे ते रद्द झालेल्या परवाने कायद्याअंतर्गत, त्यासाठी काय तरतूद? अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवरती आमच्या विभागामार्फत कारवाई केली जाते आणि ती तशीच पुढे चालू राहणार आहे। आणि जर एखाद्या वाहनाला मेमो दिला असेल आधी आणि जर ते पुन्हा तशीच प्रकारची वाहतूक करताना आढळलं तर ते वाहन जप्त करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत। बिना परमिट जे ट्रॅव्हल्स चालवत आहे त्या संदर्भामधले नियम काय आहेत, त्याच्यावर काय तरतूद आहे? विना परवाना वाहतूक करत असेल एखादा प्रवासी बस, तर त्या वाहनावरती 66-192 सेक्शन खाली आपण कारवाई करतो। त्याखाली चालक 10,000 रुपये फाईन आहे त्याला आणि तो दंड भरून ते चालू शकतो। जर त्याने दंड भरला नाही तर त्याचे केस आम्हाला कोर्टात दाखल करतात। एकूणच मॅडम, ज्या प्रकारे राख जे वाहतुकीचा विषय होता त्यामुळे कित्येक म्हणजे दुर्घटना सुद्धा झाल्या आहे, दुर्दैवी मृत्यू झाला आहे का युवकाचा, या संदर्भात सुद्धा आपण कारवाईसाठी पाऊल उचलले? हां, रतन इंडिया ह्या कंपनीतून जी वाहनं जात आहेत ती त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। तर तिथे सुद्धा आम्ही एक इंटरसेप्टर स्क्वॉड लावलेला आहे। त्या स्क्वॉड मार्फत आमच्या ओव्हरलोड किंवा राखेची वाहतूक योग्य प्रकारे करत नसतील तर अशा वाहनांवरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सध्या ते कार्यरत आहेत। त्याचबरोबर विशेषतः राख रिकामा जरी वाहन असेल तरी राख उडते आणि त्याच्यामुळे विशेषतः मोटरसायकल स्वारांना जास्त अडचण निर्माण होते। तर अशा वाहनांना सुद्धा त्यांच्या चालकांना वाहनं धुवून स्वच्छ करून वाहनं चालवायची सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर किंवा राख वाहतूक असेल तर ती पाणी मारून त्याच्यावरती ताडपत्री घातली पाहिजे आणि असंच वाहन रस्त्यावर सोडलं पाहिजे, अशा कंपनीला पण सूचना दिल्या आहेत। ज्या प्रकारे आता वाहतुकीचे नियम आलेले आहे, नवीन नियमाप्रमाणे कमी वयाचे जे विद्यार्थी आहे, मुलं आहेत, तर तुम्ही सुद्धा वाहन चालवतात, हिट अँड रनचे सुद्धा केसेस होतात, या संदर्भात सुद्धा काही पाऊल उचलले? एक तर शालेय विद्यार्थी जर वाहतूक करताना आढळले तर एक तर आम्ही मुख्याध्यापकांना पण तशा सूचना द्यायच्या सूचना केलेल्या आहेत। कारण काय होतं की विद्यार्थी वाहतूक केले तर त्याच्या पालकांना शिक्षा आहे, तसेच त्या मुलाला सुद्धा 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळू शकणार नाही। तर ह्या संदर्भात शाळा कॉलेजेसमध्ये थोडं समुपदेशन
आणि मार्गदर्शन पण व्याख्यानं आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे. मॅडम, एकूणच सुरक्षिततेसाठी ज्या प्रकारे प्रादेशिक परिवहन विभाग राज्याकडून हेल्मेटच्या सूचना आलेल्या आहे, हेल्मेट हे जरुरी आहे, तरी सुद्धा हेल्मेट हे कंपल्सरी दिसत नाही अमरावती शहरात. हेल्मेट सक्ती नाही म्हणता येत, पण ऍक्च्युली खरं तर ते सगळ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. बिना परमिटच्या ट्रॅव्हल्समधनं प्रवास करणं हे केवळ बेकायदेशीरच नाही तर धोकादायकही ठरू शकतं. अपघाताच्या प्रसंगी अशा ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. सध्या अमरावती बसस्थानक परिसरात आरटीओ पथक तपासणी करत असून नियमभंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सला मेमो दिले जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई आता रस्त्यावर दिसत आहे. आरटीओ उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजची मुलाखत करताना सांगितले होते की ज्या गाड्यांना विना परमिट वाहन जे आहेत त्या विना परमिट ट्रॅव्हल्सना वर तत्काळ कारवाई होणार. या ट्रॅव्हल्सवर पहिले 10,000 रुपयाचा त्या मेमोचा दंड देण्यात येईल, परंतु त्याच्यानंतरसुद्धा जर ते वाहन ती ट्रॅव्हल्स जर रस्त्यावर आढळली तर तिला डिटेन करून जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. याच प्रकारची कारवाई आरटीओ उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये पल्लवी दौड यांनी केलेली आहे. बिना परमिटच्या ट्रॅव्हल्स चालत आहे याची वारंवार तक्रार झाल्यानंतर यावर आता ॲक्शन मोडवर उर्मिला पवार आल्या आहेत. परतवाडा येथून निघणाऱ्या बिना परमिटच्या गाड्या यामध्ये प्रवास करणारे प्रवासी यांचा जीव धोक्यात होता. जर एखाद्या गाडीचा अपघात झाला असता तर त्या अपघातग्रस्त लोकांना कोणत्याच प्रकारची शासनाकडून सुद्धा मदत मिळाली नसती. परंतु याच्यावर आता ॲक्शन घेणे सुरू झालेले आहे. परतवाडा अमरावती मार्गावर धावत असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक आता यावर अंकुश लावण्याचं काम आरटीओ उर्मिला पवार यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं आहे. परतवाडा अमरावती सहित अकोला, अकोट आणि अमरावती यवतमाळ या मार्गावर सुद्धा अवैध वाहतूक होत आहे. बिना परमिट चालणाऱ्या या गाड्यांवर सुद्धा कारवाई करणार या प्रकारची माहिती आरटीओ उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजला दिली आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि आरटीओ विभाग यापुढे कोणतीही शिथिलता दाखवणार नाही. सिटी न्यूज अमरावतीने घेतलेली भूमिका आणि प्रशासनाची त्वरित कारवाई यामुळे आता अवैध ट्रॅव्हल्स चालकांचे धाबे दणाणलेत आहे. नागरिकांनी आता जागरूक होऊन अधिकृत परमिट असलेल्या ट्रॅव्हल्स मधूनच प्रवास करावा.